शंभूराजनी मीटिंग घेतली. सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45. 7:45ला तर कधीच उठताना बघितलं नाही. 7:45 वाजता फोन केला. शंभूराज, तुम्ही बैठक घेतलेली आहे Z+ सिक्युरिटीची, ती देऊ नका बिलकुल. मला यांनी फोन केला, तुमची नको मला. ते म्हणाले विदाऊट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही, पण तुम्हाला Z+ पाठवतो. मी बोलो तुमची Z+ तुमच्याकडे राहू द्या, माझ्याकडे जे पोलीस आहेत ते पण घेऊन जा. एकनाथ शिंदे हा डरपोक नाही, हा निधड्या छातीचा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा चेला आहे. काय तुमच्या मनामध्ये होतं की नक्षलांनी एकनाथ शिंदेची हत्या करावी, त्याचा खून करावा, काट्याने काटा निघावा, असं होतं का? अशी शंका मी सांगतो, कारण मी तुमचा अडथळा नव्हतो. तुम्ही मला अडथळा का समजत होते? कुणासाठी, कशासाठी मला तुम्ही सांगितलं असतं. मी अगदी भोळा बावडा मन मोकळेपणाचा माणूस आहे. मला तुम्ही सांगितलं असतं हे असं करायचं आहे, याला पुढं करायचं आहे, याला पुढे न्यायचं आहे, तर मी अगदी मन मोकळेपणाने सगळं सोडलं असतं. मी कधीही कुठलाही पद, कुठली सत्ता, कुठलंही मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद माझ्या आयुष्यामध्ये कधी मागितलं नाही. मी मागितलं नाही. छल कपट समोरून करायचे. अनेक वेळा मला वर्षावरून खाली मी आल्यानंतर बैठक चालू आहे, बैठक चालू आहे, 7-8 वेळा असं झालं. मी पण स्वाभिमानी आहे. अर्धा तास थांबायचो, नंतर मी जायचो, नंतर मी माहिती घ्यायचो. कुणाची बैठक? ते 2-3 लोक बसलेत गप्पा मारत, मोबाईलमध्ये खेळत. ही बैठक म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक माझा छळ करत होता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेप होता, आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग सिडको असेल, MMRD असेल, सगळे असेल. तुम्हाला मी अनेक वेळा बोललो, माझ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्यायचे. मी तिकडे गेलो की त्या अधिकाऱ्याला खुनवायचे. जा. तो अधिकारी काय करायचा? तिथून निघायचा आणि माझ्या बंगल्यावर नंदनवनला थांबायचं जाऊन. मला क्यों आया? बोले मुझे बोला मंत्री जी आए हैं, अभी आप जाओ, बाद में बुलाएंगे. कशाला? अरे मी 2-3 वेळा 4 वेळा बघितल्यानंतर स्वतः सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. एकनाथ शिंदेला अजून तुम्ही ओळखलं नाही का एवढे वर्ष? तुम्हाला जे पाहिजे ते देईन. मी देणारा आहे, घेणारा नाही. कशासाठी अशा प्रकारची घाणेरडी? आणि त्या काळामध्ये माझ्या घरावर आंदोलन करणार, हल्ला करणार म्हणून बैठक झाली. बैठकीमध्ये इथे बसलेले काही लोक असू शकतात. कोण जाणार? पुढं कोण जाणार? आणि माझ्याकडे येणं काय हेरा गावाळ्याचं काम नाही. माझ्याकडे मधमाशांचं पोळ आहे. मधमाशांचं पोळ कार्यकर्त्याचं मोळ आहे. ती मधमाशी कुणाला कुठं चावेल ते कळणारही नाही. त्याला हिंमत लागते. आलेले मी तेव्हा बोललो होतो, आलेले पायाने जाताना ॲम्ब्युलन्समध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. असे माझे कार्यकर्ते आहेत. जाऊ द्या. काल मी श्रीकांतचं भाषण समोरून ऐकलं, तेव्हा मला कळलं की एक बाप म्हणून, माझ्या आईवडिलांचा मुलगा म्हणून, एक नवरा म्हणून मी अपयशी ठरलो. ही खंत आतापर्यंत मला वाटत नव्हती, कारण मला काल श्रीकांतनी माझे डोळे उघडले. कारण त्याला जे आलेले अनुभव, तो शाळेत कुठे जातो, तिथून तो मेडिकलमध्ये कधी गेला, MBBS कधी झाला. एकदा मी तो बोलायला पाहिजे होतं त्यांनी. एकदा मी गेलो होतो त्याच्या DY पाटीलमध्ये, MBBS झाला, MS चं पहिलं वर्ष पूर्ण केलं. नंतर त्याला
निवडून येण्यासाठी कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये सुशिक्षित तरुण चेहरा पाहिजे म्हणून त्याला उभा केला. त्याच्यानंतर त्यांनी फायनल इयर MS त्यांनी त्याच्यानंतर केला. खासदार अगोदर झाला, नंतर ऑर्थोपेडिक सर्जन, शेवटचं वर्ष त्यांनी पूर्ण केलं. खरं आहे, त्याला कोणीतरी विचारलं, तुझ्या वडिलांच्या बरोबर, परिवाराच्या बरोबर इतक्या वर्षामधले काही आठवणी सांग. काय सांगणार तो आठवणी? काय सांगणार? कारण मी जेव्हा जायचो तेव्हा माझे आई वडील, मुलगा हे सगळे झोपलेले असायचे. ते सकाळी शाळेत जायचं तेव्हा मी झोपलेला असायचो. पिता पुत्राची, माझ्या वडिलांची, आईची भेट 15-15 दिवस, एक महिना होत नव्हती. आणि त्यांनी कालच्या भाषणामुळे तो बोलून गेला, तो वस्तुस्थिती बोलून गेला, त्याच्या मनातलं बोलून गेला. आतापर्यंत कधी त्यांनी मला सांगितलं नव्हतं, परंतु त्यांनी देखील तुम्हाला एक परिवार समजला असेल म्हणून त्या परिवाराच्या समोर त्यांनी खंत व्यक्त केली. पण माझ्या बापाचा मला अभिमान आहे असंही म्हणाला तो, त्याचाही मला अभिमान आहे. पण आता काय, आता तर वेळ काळच नाही. आज 24 तास कधी संपतात हेच कळत नाही. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आता अख्खं महाराष्ट्र, अख्खी शिवसेना, आपले बांधव भगिनी, सगळाच माझा परिवार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपला परिवार आहे. माझं कुटुंब, माझा परिवार इतक्यापुरतं मर्यादित आपण नाही. मला कळतं की आज जी आपुलकी, जे प्रेम जनतेमध्ये मला पाहायला मिळतं, त्यामुळे मी किती थकलेला असलो तेव्हा लोक जेव्हा मला मिळतात, पुन्हा मी चार्ज होऊन जातो, पुन्हा मला ऊर्जा मिळते, टॉनिक मिळते. म्हणून मला लोक विचारतात, तुमच्या कामाचं रहस्य काय? माझ्या कामाचं रहस्य गर्दी, हेच माझं टॉनिक आहे. माझे कार्यकर्ते, हेच माझं टॉनिक आहे. सगळ्यांना या गर्दीमध्ये इच्छा असून देखील भेटता येत नाही, परंतु मी भेटण्याचा प्रयत्न करत असतो. पोलिसांनाही मी सांगतो, अरे परिवार आहे माझा, तुम्ही सांभाळून घ्या. ते त्यांच्या सुरक्षेचं काम करत असतात. हे कवचकुंडल आहे, याच्यातून मला काही धोका